भाजपकडून काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्यावर आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्यांचा जो सूचक आहेत त्या सूचकाची बोगस सही असल्याचा आक्षेप जो आहे तो भाजपकडून घेण्यात आलेला आहे। त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील, त्याचबरोबर देवेंद्र कोटे यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच मोठा गोंधळ जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी आदित्य फत्तेपूरकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील आक्षेप जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या विरोधात काँग्रेसने जी घोषणाबाजी केली त्याच्या विरोधात भाजपकडून देखील जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि टीका जी आहे ती या ठिकाणी भाजपवर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी देखील बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करूयात। खरं तर काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी भाजप आमदारांसमोर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत भूमिका जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांची काय भूमिका आहे ते देखील आपण जाणून घेऊया। काय भूमिका आहे अध्यक्ष, काय नक्की प्रकार घडलेला आहे, तुमच्यावर आक्षेप घेतलेला आहे, काय सांगा? या माझे सूचक जे होते नागेश भोसले यांचे ॲफिडेविट आज त्यांनी सादर केलं आणि सांगितले की मी सही केली नाही, परंतु माझं असं म्हणणं आहे की दोन्ही सह्यांचं व्हेरिफिकेशन तज्ज्ञ लोकांकडून करण्यात यावं। दोन्ही त्यांनी जी सही केलेली आहे ती सही त्यांचीच आहे। माझे त्यांचे 25 वर्षापासूनचे मैत्रीचे संबंध आहेत। बँकेत आम्ही संचालक, नगरपालिकेत आम्ही सदस्य म्हणून काम केलेलं आहे दोघांनी आणि माझे त्यांचे घरोब्या संबंध असताना त्यांनी असं काय केलं, कुणासाठी केलं, मी कलेक्टर साहेबांच्या समोरही त्यांना विचारलं, परंतु ते नजरेत नजर द्यायला तयार नाहीत, खाली मान घालून जातात। ते त्यांच्याभोवती 20-25 लोकांचा गराड आहे, त्यांच्यापाशी कोणाला जाऊ देत नाहीत। वास्तविक पाहता अत्यंत दहशतीमध्ये हे प्रक्रिया सगळी चालू आहे। तुमच्याकडे काय या संदर्भातला पुरावा आहे? तुम्ही जे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्याकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत, आपण एक पेनड्राईव्ह देखील त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे, काय नक्की पुरावे तुमच्याकडे आहेत? त्यांना मी काय रात्री फोन केला होता 8 वाजून 20 मिनिटांनी। त्यामुळं हे ऐका, तुम्हाला काय दबाव येते आला की आला की काय म्हणतो मी असं केलं कशाला अनुभव कोणतं केलं कोणाच फोन आला असतं मग ते बोलतो फोनवर नको होय। हॅलो तिघाचे फोन आले, तुम्ही कुठं जावा निघून गावाला होते तिघाचे फोन आले होय। हा गावाला जावं कुठं गावाला जाऊन जावं काय नक्की तुमचा संवाद जो आहे तो यामध्ये झालेला आहे, काय त्यांचं म्हणणं आहे नागेश भोसलेंचं? त्यांच्यावर प्रचंड दबाव होता। वास्तविक पाहता भाजपकडे एवढी थम्मिंग मेजॉरिटी असताना आमच्याकडे सूचक मिळत नव्हते असं काल पालकमंत्री म्हणाले। तुम्ही एवढं का घाबरा इलेक्शनला? तुमच्या दम होतच लढायचं नाही इलेक्शन, असं खोटं नाटक करून तुम्हाला इलेक्शन लढवताय, तुम्ही संविधानाची हत्या करताय। अरे आपण एवढं आमदार आहेत, खासदार आहेत, तुमचे पालकमंत्री, सरकार तुमचं आहे, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पक्षाचं काम करणारा, माझ्या उमेदवाराला तुम्ही एवढं का घाबरला? हे जर जाणून हेच कळत नाही तुम्हाला। अरे लढा ना, तुमच्या दम आहे ना, इलेक्शन खुल्या मनाला इलेक्शन लढा, कधी तयार आहे तुमच्याशी लढायला? आम्ही पालकमध्ये ते म्हणाले होते बिनविरोध करावे असं आवाहन त्यांनी केलेलं होतं। मग हे बिनविरोधचा हाच प्रकार आहे ना। तुमच्या हातनं रेटत नाही म्हणले की तुम्ही कायद्याची दुसरी बाजू वापरता। तुम्हाला जे वास्तविक पाहता पालकमंत्री महोदय ह्या बाबतीत तुम्ही लक्ष द्यायला नको आहे। इथले स्थानिक आमदार आणि इथले लोकांनीच हे बघितलं पाहिजे होतं। तुम्ही त्यांनाही दहशतीखाली ठेवलेलं आहे, ह्याचं प्रत्युत्तर तुम्हाला येणाऱ्या विधान परिषदेमध्ये दिसणार होतं, म्हणून तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही भीतीपोटी हे सगळे उद्योग केलेला आहे। काय भूमिका असणार आहे पुढचे या संदर्भात, तुम्ही काय आक्षेप घेणार? एक तर आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये दाखल करू या संदर्भात आणि निवडणूक आयोगाकडे दाखल करू की ही इलेक्शन प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून याचं प्रोसिडिंग ऑफिसरपासून सगळं नव्याने नेमण्यात यावं आणि परत एकदा ही प्रक्रिया करण्यात यावी। आपण पाहतो या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आहेत, यांच्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेला होता की जे सूचक आहेत नागेश भोसले त्यांच्या सह्या ज्या आहेत त्या बोगत असल्याचा ॲफिडेविट जे आहे ते नागेश भोसले यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केलं आणि त्यामुळे यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद करावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांनी म्हणजेच भाजपच्या उमेदवारांनी केलेली आहे। त्यामुळे
जोरदार घोषणाबाजी जी आहे ते भाजप आमदारांसमोर झाली आणि या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी जी आहे ते काँग्रेसकडून आता करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.